चिकन काफ्रेल आणि मशरूम काफ्रेल तुम्ही खाल्लंच आसतले. पूण केन्ना तांतयांचें काफ्रेल ट्राय केला? म्हजी भयण चिकन खायना पूण तांती खाता. तेका लागून स्पेशल हांवें तांतयांचें काफ्रेल केल्लें. एक पॅन घेवन 2 चमचे तेल बरें कडकडीत गरम करून घेता. पातळ उबो चिरलेलो एक मोठो कांदो मिडियम टू लो फ्लेमीर कांदो बरो ट्रान्सलुसंट जावन लायट गोल्डन कलर जायसर परतून घेवंक जाय. काफ्रेल मसाला करपाक एक मोठो चमचो जिरें, 1 इंच तिकी, 5-6 लवंगां, 4-5 काळी मिरयां, एक बे लीफ म्हटल्यार मसाल्याचें पान बारीक कुडके करून घेतला. 10-12 लसूण, 1 इंच आलें, 2 हरवे मिरसांग्यो चड तीख आसा म्हूण 2च घेतल्या. पाव कप पुदिना, 1.5 कप ओली कोथमीर आनी भाजून घेतलेलो कांदो. अर्दो चमचो हळद, चवीनुसार मीठ, अर्दो चमचो साकर आनी थोडेशें विनेगर. हांवें हांगा पाव कप विनेगर घातला. धाकणें धांपून मिक्सचराक लावन सामकी फायन आनी स्मूथ पेस्ट करून घेवंक जाय. चड विनेगर घालून आंबट करूं नाका आनी उदक घालून पातळ करूं नाका. अशा तरेन सामकी स्मूथ आनी फायन पेस्ट करून घेयात. काफ्रेल मसाला रेडी आसा. आतां तांतयां मॅरिनेट करून काफ्रेल करया. काफ्रेल करपाक हांवें उकडलेली 4 तांतयां घेतल्या. सुरी घेवन वयल्या वयर तांतयांक कट मारल्यार काफ्रेल मसाला बरो स्टफ जाता आनी फ्राय करतना तांतयां फुटना. एक बाउल भरून काफ्रेल मसाला जाल्लो. तितूंतलोच एक चमचो उकडलेल्या तांतयांत घालून बरें मिक्स करून 10-15 मिनटां मॅरिनेट करून घेता. कांदो फ्राय केल्लो त्याच तव्यार 2 चमचे तेल घालून गरम करून घेता. काफ्रेल मसाला लावन मॅरिनेट केल्ली तांतयां तव्यार घालून घेता. लो फ्लेमीर तांतयांक लायट गोल्डन कलर येयसर फ्राय करून घेवंक जाय. हांवें फूल तांती घेतला, तुमी मचून कट केल्यार सुद्दां जाता. तांती फ्राय केल्ल्या त्याच तव्यार 2 चमचे तेल घालून गरम करून घेता. तेल बरें गरम जातकीच बारीक चॉप केल्ली एक मोठो चमचो लसूण आनी बारीक चॉप केल्लो एक मोठो कांदो. मिडियम टू लो फ्लेमीर कांदो बरो सॉफ्ट जावन लायट गोल्डन कलर जायसर परतून घेवंक जाय. कांदो बरो फ्राय जाल्लो आसा. कांद्याच्या फोडणेन काफ्रेल मसाला घालून घेता. लो फ्लेमीर 8 ते 10 मिनटां मसालो बरो परतून घेवंक जाय. काफ्रेल मसाल्याची पेस्ट मातशी डार्क ग्रीन कलर जायसर कंटिन्यू स्टर करीत रावंक जाय. नाजाल्यार मसालो पोंदाक लागूंक शकता. काफ्रेल मसाल्याचो कलर डार्क ग्रीनिश जाल्लो आसा. तुमकां ग्रेव्ही कितली दाट पातळ जाय हेजो अंदाज घेवन उदक घालून घेयात. हांवें हांगा अर्दे कप उदक घालून घेतला. धाकणें धांपून लो फ्लेमीर मसाल्याचें तेल सेपरेट जायसर शिजोवन घेवंक जाय. ऑलमोस्ट 10-12 मिनटां उपरांत धाकणें काडून घेता. काफ्रेल मसाला बरो शिजोवन मसाल्याचें तेल वयर येवन सेपरेट जाल्लें आसा. आतां चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेता. मीठ घालतना मातशें चॅक करूनच घालात. काफ्रेल मसाला वाडटना मीठ घातलेलें आसा. मीठ घातल्या उपरांत 5-6 मिनटां मसालो शिजोवन घेवंक जाय. काफ्रेल मसाला वाडटना तुमकां कितलो तीख जाय हेजो अंदाज घेवन मिरसांग्यो घातल्या जाता. मॅरिनेट करून फ्राय केल्ली उकडलेली तांतयां काफ्रेल मसाल्याच्या ग्रेव्हीन घालून घेता. ग्रेव्हीन तांतयां बरी मिक्स करून घेवंक जाय. धाकणें धांपून 5 मिनटां काफ्रेल मसाल्यान उकडलेली तांतयां शिजोवन घेवंक जाय. तांतयांचें काफ्रेल करता तशेंच सेम चिकन काफ्रेल आनी मशरूम काफ्रेल करता. रेसिपीचें लिंक डिस्क्रिप्शनान मेन्शन केलां. तांतयांचें काफ्रेल रेडी आसा. सर्व करया. गोवन स्टायल तांतयांचें काफ्रेल सॉफ्ट पोळये वांगडा खावपाक खूब रुचीक लागता. एक सॉफ्ट पोळी घेवन थोडोसो काफ्रेल मसालो, एक तांती, कांदो आनी थोडेशें कॅबेज घातल्यार अंडा काफ्रेल पोळी जाली. बेगीन मेवळ्या. देव बरें करूं. मोग आसूं नी.